माजी मंत्री तथा प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावतीच्या मोझरी या ठिकाणी तब्बल 7 दिवस बेमुदत अन्नत्याग आंदोलन केलं होतं। या आंदोलनात शेतकरी कर्जमाफी, पिकांना हमीभाव, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांना 6000 रुपये मानधन यासह 17 मागण्या घेऊन बच्चू कडू आंदोलनाला बसलेले होते। 7 दिवस सुरू असलेल्या आंदोलनामुळे सरकार मोठ्या प्रमाणात अडचणीत आलं होतं। विशेष म्हणजे या आंदोलनाला विविध मंत्र्यांनी भेटी देऊन आपल्या मागण्या लवकरच पूर्ण करू असं आश्वासन बच्चू कडूंना दिलं होतं। आज बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनानंतर सरकारनं काही मागण्या पूर्ण केल्यात। आता संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांना अर्थसहाय्य 1000 रुपयांची वाढ दरमहा करण्यात आली। त्यामुळे आता लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयाऐवजी आता 2500 रुपये मिळणार आहेत। बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर दिव्यांगांना मानधनात वाढ झाल्यानं लाभार्थ्यांनी बच्चू कडूंचे आभार मानले। आजपर्यंत आम्हाला 1500 रुपये महिना होता। आज बच्चू कडूंच्या इथून आम्हाला उपोषण केलं, त्यांना आभार मानतो आम्ही। पैसे भेटून राहिले, लय आमच्यासाठी मेहनत करून राहिले। गरिबासाठी आमचे कामधंदा होत नाही, पोरं भाकरी घालत नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला लय आनंद वाटून राहिला। आता आम्हाला पहिले 1500 भेटत, 1500 भेटून आता आम्हाला आता 2500 पाहिजे। झाला कोणामुळे झाला? बच्चू कडू तुमच्यासाठी काय केलं त्यांनी? आमच्यासाठी त्यानं आंदोलन केलं। आम्हाला 1500 पहिले भेटत होते। मी दर्यापूर तालुका अध्यक्ष मेळघाट अपंग संघटनेचा आहे, राजकुमार तायडे। आम्हाला पहिले 1500 मिळत होते, पण त्याच्यामध्ये काही भागत नव्हतं। आम्ही अर्ज वगैरे केले, बच्चूंना भेटलो, त्यांनी आमच्यासाठी 7 दिवस उपोषण केलं। उपोषणाचं त्यांना फळ मिळालं, त्या फळामुळे आम्हाला 2500 रुपये मिळाले। आज त्यांचे आभार मानतो आणि 2500 रुपयात आम्ही सध्या समाधानी आहे। पण समाधानी नसून त्याच्यामध्ये काही होत नाही, पण आता तरी आम्ही समाधानी मानतो। बच्चूला खूप खूप आभारी मानतो। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।